एखाद्या पदार्थाची बनवण्याची पद्धत जरी सर्वांची सारखीच असली तरी तो पदार्थ आपण कशात बनवतो यावरून त्या पदार्थाची चव ही नक्कीच बदलते असं मला तरी वाटतं। यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करा। तर इथे मी रोजचीच खिचडी जर कुकर मध्ये न बनवता कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, शेंगदाणे यांची फोडणी देत छानसं परतून घेतलं। नंतर यामध्ये आवडीप्रमाणे बटाटा, फ्लावर, टोमॅटो, ताजा वाटाणा घालून मिक्स केलं। मसाल्यांमध्ये फक्त लाल तिखट आणि हळद पावडर, धने पूड घातली। मिनिटभर मध्यम आचेवर परतून घेतलं। नंतर आवश्यकतेनुसार पाणी ऍडजस्ट करून उकळ आल्यावर स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि थोडीशी भिजवलेली हरभरा डाळ घातली। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलं। गॅस बारीक करून त्यावर अशी प्लेट ठेवली, त्यावर पाणी घालायचं म्हणजे भातात पाणी कमी पडलं तर हे पाणी आपण ऍडजस्ट करू शकतो। आणि अधूनमधून 2 ते 3 वेळा भात शिजला की नाही हे सुद्धा चेक करायचं। 15 ते 20 मिनिटात मध्यम आचेवर छान भात शिजतो। तर असाच भात लहानपणी माझी आजी करायची, तो सुद्धा चुलीवर।